विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्राय अगेन या कवितेतील मार्जिन क्वेश्चन आणि इंग्लिश वर्कशॉपचे प्रश्न ॲक्टिव्हिटीज बघणार आहोत. तर अगोदर आपण मार्जिन क्वेश्चन पाहूया. पहिला आहे, व्हॉट शूड यू डू व्हेन यू फेल ॲट फर्स्ट. आन्सर लिहा. If you don't succeed in the beginning, you should try again. दुसरं, when do we generally feel ashamed? When do we generally feel ashamed? म्हणजे आपण सामान्यतः केव्हा शर्मिंदे होत असतो. आन्सर लिहा. We generally feel ashamed when we fail to achieve success in the work we have undertaken. We also sometimes feel ashamed when we think that people will laugh at us for our failure. तिसरा मार्जिन क्वेश्चन आहे याच्यामधील, what rule must be always kept in mind? Answer, when other people can get success with their patience, you also can do it likewise in the same way, but don't forget to try again and again till you succeed. These are the rules that must be kept in mind. त्यानंतर इंग्लिश वर्कशॉपकडे वळूया आपण. इंग्लिश वर्कशॉपमध्ये पहिलं दिलेलं आहे, पहिली ॲक्टिव्हिटी, द फॉलोइंग ॲनाग्राम्स कंटेंट वर्ड फ्रेजेस फ्रॉम द पोयम. गेस अँड राईट व्हॉट दे आर. आता पहा, इथं ॲनाग्राम्सचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि ॲनाग्राम्स आपण बघितलं नाही. याच्यावरचं मी ॲनाग्रामवरचं एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत आणि अशा प्रकारचे आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा, व्हिडिओला लाईक करा. तर पहा, ॲनाग्राम म्हणजे काय होते. an anagram is a play of words created by rearranging the letters of the original words to make a new word or phrase. Anagram can be fun and witty. म्हणजे anagram म्हणजे काय, हा शब्दांचा खेळ आहे ज्यामध्ये एखाद्या शब्दातील अक्षरांचा क्रम बदलून नवीन शब्द तयार केला जातो. ॲनाग्राम हे कसे असतात, मजेशीर व विनोदी असू शकतात. तर आता आपल्याला ॲनाग्राम्स लिहायचे आहे. पहिलं आहे रेनी टॅग. आता बघा, याच्या म्हणजे तेच लेटर वापरायचे आणि तेच अक्षर वापरून आपल्याला नवीन शब्द तयार करायचा आहे. क्रम बदलू शकतो लेटर्सचा, परंतु लेटर जितके आहेत तितकेच वापरावे लागतात. हा नियम लक्षात ठेवायचा आपल्याला. जसं रेनी टॅगचं काय होईल, ट्राय अगेन. आवर केजचा करेज. वेट सीरचा स्ट्राईव्ह. रेड राचा रिवॉर्ड. टॅप निक पेशन्स. आणि सर्व पियर म्हणजे परसिव्हर. त्यानंतर पिक आउट लाईन्स दॅट कन्वे द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. आपल्याला कवितेतील ओळी लिहायचे आहे जे ह्या मॅसेज देतात. पहिला आहे, इफ यू कीप ट्राईंग विदाउट अ डाऊट यू शाल विन. आन्सर, कोणती ओळ आहे, फॉर इफ यू विल परसिव्हर यू विल कॉन्क्युअर, नेव्हर फिअर. देन दुसरी बी, इट इज नॉट शेमफुल टू स्ट्रगल हार्ड. आन्सर कोणती बोलली पहा,
If we strive, 'tis no disgrace, though we do not win the race. त्यानंतर तिसरं सी, when others can do the work, so can you if you keep trying patiently. Answer, all that other folk can do, why with patience may not you. त्यानंतर डी, when you fail in your first attempt, make another one. कोणती ओळ लिहायची आहे? if at first you don't succeed, try again. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी तिसरी आहे, फाइंड फ्रॉम द पोएम द अँटिनम्स मीन्स अपोजिट वर्ड फॉर द फॉलोइंग. विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे पहा. सक्सीड, सक्सीड विरुद्ध फेल, पनिशमेंट विरुद्ध रिवॉर्ड, करेज विरुद्ध फिअर, स्टॉप आर क्वाइट विरुद्ध परसिव्हर आणि लूज विरुद्ध विन. त्यानंतर चौथी ऍक्टिव्हिटी, आन्सर इन युअर ओन वर्ड्स. आपल्याला स्वतःच्या शब्दामध्ये अर्थ काय लिहायचं आहे? उत्तर लिहायचे आहे. व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड. आन्सर, इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, you should try again to get success. This lesson should be always kept in mind. B, what should someone who lose a race do? Answer, if someone lose a race, he or she should not feel ashamed of his or her failure. He or she has failed to win even though he or she has tried hard. In that case, he or she should try again and again and win the race someday. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी सी, what ability is important when you are struggling for success. तुमच्यामध्ये कोणत्या क्वालिटी असायलाच पाहिजे? तर जसं आपल्या करेज असायला पाहिजे, प्रिझर्वन्स असायला पाहिजे, पेशन्स असायला पाहिजे, स्ट्राइव, प्रिझर्वर, त्यानंतर ट्राइंग अगेन हे सुद्धा असायला पाहिजे. प्रिझर्वन्स, प्रिझर्वर, पेशन्स, करेज अँड ट्राइंग अगेन, स्ट्राइव हे सुद्धा. त्यानंतर डी, व्हेन कॅन success have a greater value. When can success have a greater value? When you get it easily or with difficulty. Answer, when you get it with difficulty. When it get it with difficulty. Then read the poem and fill in the web, choosing point from it. तर पहा याच्यामध्ये एक प्रोवर्ब्स वगैरे त्या लिहायचं आहे. प्रोवर्ब इज सिम्पल अँड कॉन्सन्ट्रेट ट्रूथ विच युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड अँड फ्रिक्वेंटली यूज असं म्हटलंय ते प्रोवर्ब बद्दल. तर सक्सेस मिळवण्याकरता, लीड टू सक्सेस, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे काय, म्हणजे तेच आता जो पाहिला आपण क्वालिटीज कोणते असायला पाहिजे तेच आहे. तर पहा, ट्राईंग अगेन, प्रिझर्वन्स, स्ट्रायविंग, पेशन्स, करेज या प्रकारे. त्यानंतर मोस्ट लाईन फ्रॉम द पोएम कॅन सर्व ॲज अ ट्रूथ ऑर अ प्रोवर्ब. पिक आउट 3 to 4 सच लाईन. 3 ते 4 ओळी आपल्याला लिहायच्या आहेत ज्या ट्रूथ किंवा प्रोवर्ब म्हणून काम करत आहेत या कवितेमध्ये. पहिली, इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. सेकंड, इफ यू प्रिझर्वर with courage you will conquer. Third one, though after striving you do not win, it is not disgrace. आणि चौथी आहे, time will bring you your reward, so be patient. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्राय अगेन या कवितेचं इंग्लिश वर्कशॉप आणि मार्जिनचे क्वेश्चन बघितलेले आहेत. व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.